आता कोलीवाडा निघलाय गो तुझे बालकीला सुरुवात आहे, याच्या पुढे अजून जल्लोष होणार आहे. आणि डेकोरेशन म्हटलं की कोलीवाडा इव्हेंटचा जेवढं कौतुक करायचं तेवढं कमीच आहे. पहिले आमचे पूर्वज बैलगाडीमध्ये जायचे, आता त्याच्यानंतर मग बैलगाडी आमची जवळ नमस्कार मंडळी, तर मी सनी टोडी एसपीडी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर मंडळी, आपल्या आगरी कोल्यांची जत्रा भरते कारल्याला आणि यावर्षी मान आहे जो आपटा कोलीवाड्याला आहे. त्यांच्यासोबत आपण आज अलिबागवरून आलेलो आहोत. खास या पालखी पदयात्रामध्ये सहभाग घेण्यासाठी आपटा कोलीवाडा बोलल्यावर धमाल फुल असणार ते तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. काल तुम्ही बघितलं असाल रात्री जवळजवळ 2 वाजले असतील. पूर्ण आपटा कोलीवाड्यामध्ये पालखी फिरवली रात्रीचे 2 वाजले आणि सकाळी 6 वाजले आणि पालखी पुन्हा आता एकविरेच्या दिशेने निघणार आहे. पहिले तर बापूजी देवाची भेट घडवली जाईल, त्यानंतर खऱ्या अर्थाने पदयात्रेला सुरुवात होणार आहे. चला, भरपूर जुनी जवळजवळ 125 वर्षापेक्षा जास्त वर्ष अशी मानाची अशी पालखी तुम्ही त्यात आपण पालखी सोडल्या आहोत. पालखीवर आपण आज पदयात्रामध्ये सहभागी असणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, फुल धमाल भरलेला असा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ न स्किप करता बघा, पालखी बघा. सर्व आपटा कोलीवाड्याचे पदयात्री सर्व दिसत येते. त्याला आता पालखीसुद्धा आता आलेल्या आहे बापदेव मंदिराजवळ. बापदेवाची भेट घडली जाईल, त्यानंतर पुन्हा आता पालखी जाणार आहे. तुमचं नाव सांगा पहिला. माझं नाव गणेश सोमनाथ सावंत. पहिला पालखी आमची गावात जुन्या कोलीवाड्यात मुक्कामाला असते. तिथून आम्ही पहिल्या गणपती देवळाला मान द्यायला जातो. गणपती देऊळ झालं का जरीमरी जाऊन दर्शन घेतो आणि तिथून आल्यावर आरती होतो. आरती झाल्यावर पालखी बापदेवाशी येतो आणि बापदेवाजवळून आता ती पालखी एकविरेकडे चालत जाणार आहे. ही बरं, मला तर आता मला 74 वय झालेलं आहे. म्हणजे माझे केस तिथंच काढलेले आहेत. म्हणजे 100 वर्षाची परंपरा तर नक्कीच आहे. 100 वर्षाच्या पुढं असेल असे माझा तर भेटतोय. कारण 5 पिढ्या माझ्या झालेल्या, माझ्या घरातील 5 पिढ्या झाल्यात. म्हणजे 100 वर्षाच्या पुढं परंपरा असेल अशी माझी ही आहे. तरी ही 100 वर्षाची परंपरा अजून आमच्या लोकांनी चालू ठेवलेली आहे. आणि हा उत्सव, हा जोश, मुलांचा जो जोश आहे तो असाच राहील आणि असाच राहू दे अशीच मातेजवळ प्रार्थना करतो आणि मी इथे थांबतो. आता दुसरी थीम आता बघू शकताय, जगन्नाथ मंदिराची थीम केली इथे. पहिली थीम तुम्ही बघितला असाल जय श्रीराम हनुमानाचं, तुम्ही पहिली थीम बघितला. आता दुसरी थीम बघा जगन्नाथ मंदिरात. ही परंपरा आज 125 वर्ष पूर्ण झाली.
आमची मानाची पालखी आहे आणि आमच्या आता बरोबर आमचे एकविराईचे भक्त यशवंत भोईर आणि आमचे सहकारी प्रभाकर शेलार आणि मी दत्ता भोईर स्वतः. आता आम्ही इथून ही पालखी गडावर घेऊन चाललो आणि 3 तारखेला आजचं नियोजन. आता पहिलं लाडवली इथं आमचं तिथं एक नाश्त्याची सोय आहे आणि परत चौमार्ग इथं विनेगावच्या इथं जेवणाचा कार्यक्रम आहे. नंतर खोपोलीला वस्तीचा कार्यक्रम आहे. चालली बघा पुन्हा एकदा पालखी चालली आता कारल्याच्या मार्गाने चाललेलं बघा. सर्व आपटा कोळीवाडा सगळा सगळीकडे बघा तुला झालेला आहे बघा. तर मंडळी बघितलं असाल कशा प्रकारे या आपटा कोळीवाडच्या मानाच्या पालखीमध्ये पदयात्रीत सहभागी झाले असते. बघितलं असाल तुम्ही. बघा आपल्यासोबत आता छोटे मित्र पुढे चालत आलो ना ऐकूया.
मंडळी आता चहाचा स्टॉप झाला पहिला बघा सर्वजण चहा पिताना होत आहे. थोडा आपण पुढे चाललो फक्त 1-2 किलोमीटर पुढे चाललो होतो त्यानंतर बघा चहाचा स्टॉप झाला पहिला. मंडळी फुल जल्लोषामध्ये आपटा कोलीवाड्याच्या मानाची पालखी त्यात चाललेली आहे. आपल्यासमोर आता आपटा कोलीवाड्याचं चॅनल नाव बोललं पहिला. माझं नाव आदित्य गुटी. तर आज पालखी जाम जोश मध्ये आहे. ची पालखी म्हणजे 1 वर्षात ना आड करून येते. जाम भारी एकदम जल्लोष करतात. थोडं असे जाम पूर्ण असतात. डीजे वगैरे असते आमचा. तुम्ही बघू शकता किती जाम नाचतात तिकडे. आणि पालखीचं डेकोरेशन तुम्ही बघितलं असेल. हे खास आकर्षण खास आपटा कोलीवाडा डेकोरेशन असतं. कोलीवाडा इव्हेंट आमचा 1 नंबर फेमसच आहे. डेकोरेशन मध्ये टॉप केलेला आहे त्यावेळी. मला त्याचा डेकोरेशन आत्तापर्यंत बघण्यासारखा असतो. पहिल्या दिवशी बघितलं जय श्रीरामची टीम होती आणि आज बघितलं तर जगन्नाथची टीम आहे ना. त्याला सुद्धा सबस्क्राईब त्याचा वापर घेतात ब्रदर सिस्टर ब्लॉग्स. नक्की त्याला सबस्क्राईब करा. आता कोलीवाडा निघलाय गो आई तुझे पालखीला. आता कोलीवाडा निघलाय गो आई तुझे पालखीला. मजा घे आई माऊलीचा माझे एकविरायचा आई माऊली.
बघा फेमस युट्यूबर मोहित कोहली, करंजाचा कोहली आणि इकडे कसा वाटते, कसा चालला होता भाई एक नंबर काम आहे, एक नंबर विषय. स्वर्गाहून सुंदर असा प्रवास करत असेल तर आपल्या कोलीवाड्याची पालखी फुल धमाल, फुल धमाल, फुल मजा. चालेल सुरुवात आहे फक्त. सुरुवातीलाच आवडी मजा केली नाही, एक नंबर जबरदस्त. पुढच्या वर्षी तुम्ही पण या आणि बघा मजा. पूर्ण आपला गाव एकविरेला चालत चाललाय, एक नंबर. मी पण पहिल्यांदाच आलोय, मला पण एकदम मस्त वाटला. आपल्यासोबत आता आपटा कोलीवरती सर्व इथं महिला दिसतात. थाट केला मी भारती भोईर बोलते. आमच्या आपट्याचा एकदम मान आहे, जाम मजा. आणि आम्ही सुरुवातीपासून आमच्या लेडीज चालत येतात, जाम मजा येतात. माझ्या मागे लेडीज किती आहेत बघा, म्हणून तुम्ही पण चालत या आमच्या बरोबर एन्जॉय करायला. आपल्या कोलीवाडा मानाच्या पालखीचा. बघा आता आपल्यासोबत आपटा कोलीवरतील मानाच्या पालखीचे पंचमंडळ आहेत ना, पंचमंडळ आहेत आपल्यासोबत. आता यांच्याकडून थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. ही तुमची मानाची पालखी म्हणजे 1 वर्ष अडकून तुम्हाला मान असतो ना, त्याबद्दल काय बोलणार? 1 वर्ष आड कोल्हा म्हणजे बघा, 1 वर्ष आपटा कोलीवाडा, 1 वर्षानंतर पनवेल कोलीवाडा, असं कल्याण कोलीवाडा ते असं मिळून असतात. आणि ही 125 वर्षाची परंपरा आमची आहे. म्हणजे पूर्वीपासून ही परंपरा आमची चालू आहे. पायी चालू पहिल्या आमची पूर्वज बैलगाडीमध्ये जायचे. आता त्याच्यानंतर मग 90 ते 95 वर्ष आमची बैलगाडी व्हायची, पण जास्त 102 वर्ष बैलगाडी आम्ही घेतलो. आता आम्ही बैलगाडीनंतर आमचे आता टेम्पो आले. आमची टोटल 126 तरी आता 26व्या वर्षात आम्ही पदार्पण केलंय पायी पालखीला. आमच्या जवळजवळ आमच्या आजोबा खापर बंदोबस्तापासून आमची परंपरा चालू आहे. तर पदयात्रेमध्ये किती मंडळी असतील? जवळजवळ 2000 पब्लिक आहे टोटल. 2000 बघा मंडळी. आपटा कोलीवाडा बोललं तर आता आपटा कोलीवाडा बोलत रसायनी एरियातली फक्त ही मानाची पालखी बोलत जातात. आपटा कोलीवाडा तर आहेतच, पण ही रसायनी एरियामध्ये असल्यामुळे खालापूरमध्ये ही मानाची पालखी आता रसायनी एरियातली मोठी मानाची पालखी आहे. बरोबर. आमच्या एरियातली आमच्या जेवढे गावं आहेत ते सर्व गावं आम्हाला खूप उत्साह देतात. या गावांमुळे आम्हाला अजून उत्साह वाटतो. पालखी थोडं जल्लोषामध्ये चाललेले आहे कारले गाड्याच्या. तर आता बघता जर आता पालखीमध्ये किती लोक आहेत आणि जल्लोष कसा आहे तुम्ही तर पाहताच. आणि पुढे आणखी काय काय होणार आहे खोपोलीमध्ये, त्याच्यानंतर पायी रात्री चालल्यानंतर काय काय तुम्हाला बघायला भेटेल. आणखी पुढे बघत जातो. फुल एन्जॉय आहे, फुल धमाल. आज आता विनेगावच्या बाबदेचं जेवण होणार दुपारी. तिथे दुपारी निघल्यानंतर मग संध्याकाळी तिथे खोपोलीमध्ये ना तिथे ऑर्केस्ट्रा वगैरे असणार. नंतर मग 2:30 वाजता पालखी निघणार, घाटावरती चालणार. त्याच्या वळवण्यामध्ये तिथे सकाळी पहाटे पोहोचल्यानंतर एक फार्म हाऊसवरती आमचं जेवण वगैरे होणार. आणि संध्याकाळी लगेच माहेरघरची पालखी फिरणार. माहेरघरची पालखी फिरल्यानंतर मग एकविरा गडावरती प्रस्थान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग आईची पालखी चैताची. तिथे मग पालखी दुपारी 2 वाजता पालखी उतरणार, वरती जाणार. आईची पालखी फिरल्यानंतर मग आपली मानाची पालखी तिच्या मागे आपली फिरणार. हा आई आपली आपल्या कोल्हाची मानाची पालखी असते ती आपल्या आईची पालखी, तिच्यानंतर आपली पालखी जाणार. असं हे असं मान असतं. तसं नंतर मग
एक वर्ष आपलं, एक वर्ष पनवेल कोलिवाडा, कल्याण कोलिवाडा आणि जल्लोषच असतो पूर जल्लोष. जल्लोष बघितला मी पहिल्यांदा आलो या पालखी खास मी अलिबाग होऊन या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालो. बरं झालं. तुम्ही बघा पुढे तुम्हाला किती जल्लोष घडणार आहे ते. फुल एन्जॉय. एकविरा माते की जय. एकविरा माते की जय. कोलिवाडा मानाची पालखी परंपरा 126 वर्षाची आणि आपटा कोलिवाडा म्हटलं की डेकोरेशन आणि आपटा कोलिवाड्यासारखी एन्जॉयमेंट कुठल्याच कोलिवाड्यात पाहायला नाही भेटणार. पालखीला 126 वर्ष झालेत आणि याच्या पुढे सुद्धा आम्ही अशीच एन्जॉयमेंट करून आणि अशी जोरदार पालखी आपटा ते एकविरापर्यंत चालत जाऊ. सुरुवात आहे, इथे सुरुवात आहे, याच्या पुढे अजून जल्लोष होणार आहे. आणि डेकोरेशन म्हटलं की कोलिवाडा इव्हेंटचा जेवढं कौतुक करायचं तेवढं कमीच आहे. बिना चपलीने चालत जाते. या वर्षी पण बिना चपलीने चालत त्रास आहे जाम. आता त्याच्या पायावर पाणी होतं, कुठं
साईबाबाच्या पालखीला पण चालत जाते, एकविरायच्या पालखीला पण चालत जाते. मला जरा त्याची मला कसं वाटते चालत गेलं? बरं वाटते चालत जावायला. नाही पाहायला काय त्रास नाही घ्यायचा, आईचं नाव घ्यायचं ना चालत राहायचं. काय नाही बोलतो, आईचं नाव घ्यायचं आणि बिंदात चालायचं. एवढ्या काहीच नाही होत, फक्त आईचं नाव घ्यायचं जायचं. शिर्डीला पण बिनाच्या चप्पलचाच जातो, त्याच्यामुळे काही वाटच नाही. शिर्डीला जाताना बाबांचं नाव घ्यायचं. किती वर्ष था त्याला दरवर्षी असतो तो. शिर्डीला झाले 5 वर्ष झाले. 5 वर्ष झाले. इथे 3 वर्ष झाले. दरवर्षी आपटा कोलीवाडा मानाच्या पालखीला आपल्या हातून रांगोळी सेवा होते. हे माझं भाग्यच आहे की एवढ्या मोठ्या पालखीमध्ये आपण रांगोळी सेवा देतोय. आणि शेवटी आई माऊलीची कृपा आहे आपल्यावरती, आशीर्वाद आहे की माऊलीने आपल्याला शून्यातून वरती आणलंय. तुम्ही बघतच असेल की जे मी वर्क करतोय किंवा जी पण रांगोळी सेवा देतोय, तर खरंच मनापासून सगळ्यांचा आभार, तुझे आभार आणि माऊलीचा आशीर्वाद आहे. तसाच तुमचा सदैव प्रेम माझ्यावरती आहेच आणि दरवर्षी तुम्ही मला असंच आमंत्रण करत राहा. धन्यवाद. आई माऊलीचा उदय उदय. हो. आपण आता आलो आहोत जिथे आपलं आता जेवण आहे दुपारचे आणि 3 वाजलं. लोणचं आणि पापड तर म्हणजे या जेवायला. तर म्हणजे 4:15 वाजता मी खोपोलीला आपली आता वस्ती असणार आहे, तिथं तसं जाण्यासाठी निघलेले आहे. पालखीसोबत निघलेलं आहे. बघा इकडे आता सर्व आपटा कोल्हेला सर्व आम्ही इथं थोड्या वेळ आळकेचा चालू होणार आहे. बघा सर्व मंडळी ते आपटा कोल्हेचे टेम्पोचे टेम्पो तुम्हाला इथे बघायला मिळतात. बघा टेम्पोचे टेम्पो घेऊन इथे येत असतात. हे बघा अजून सुद्धा टेम्पो येतच आहेत. हे बघा आणि बघा आपटा कोल्हेवाड्याची मानाची पालखी आणि बघा सर्व इथं पदयात्रा मंडळी सर्व इथं बसलेले दिसतात. बघा